एवढी चांगली दिसतं तू, अजून किती चांगलं पाहिजे सांग बरं. आता काय मी ऑइल नाही आता मध्यात लावलीच होती. अच्छा, चांगली नाही दिसत आम्ही ते. एक नंबर दिसत बिलकुल. थोडासा जमेल का ऑइल मी करता ते. थोडासा बी लावीन तर कलर लागणार नाही त्याला, थोडासा बी लावीन त्याला आणि मी जे आधी लावून ठेवली आहे टाकावून मग. नाही, मी एडिटिंग बिलकुल नाही ते प्रमाण करतो, कारण की मग त्याला एक्सेप्ट नाही करत. अच्छा, तर तुम्ही मोबाईल काम नाही घेते एक नवाला? पैशाला कारण की बघा आपलं काम पूर्ण मोबाईलवरच डिपेंड आहे की नाही. तर फायनान्स करून घ्या ना, कारण की आपला मोबाईल चांगला राहील ना तर आपले सगळे कामं चांगली होतील. आणि आजकाल जे एडिटिंग वाला आहे त्याच्यावरच सगळं खेळ आहे, कारण की जरुरी आहे ना ते आपल्यासाठी. भले एक वस्तू आवडीची कमी खाऊ, पण जे आपलं काम आहे. म्हणून ते दुकानवाल्यांनी नाही का मला म्हणाले केमिकल वगैरे आहे तरी हे वगैरे घेऊन द्या म्हणून. रात्री तर माहितीये का शॉपमध्ये कस्टमर येऊन मस्त तारीफ करत होते तुमची. इकडे कस्टमर तिकडले आणि जेवढे पण मुलं वगैरे येत आहेत नाही का सांगत होते. आम्ही स्वतः आपल्या मित्रांना म्हणतो तू एकदा तरी जाऊन पारे बा, मस्त करते म्हणून. आपलं काम चांगलं राहिलं की पब्लिसिटीची गरजच नाही पडत. आता कस्टमरच कस्टमरला आणते. बरोबर आहे. पण मस्त आता तुम्ही लेडीजसाठी पण अजून हे करा चांगली. रेटिंग वर मला काम करायचं आहे, रेटिंग वाढायचे मला भेटाल बहुत चांगली रेटिंग भेटाल. आम्ही पण रात्री माहिती का रेटिंग वगैरेच पाहत होतो आमच्या. माझ्या शॉपमध्ये एक वेळ आला मी त्याला पूर्ण वेळ देतो. बाकी दुकान हे दुकान त्याला विचारतच नाही, पण माझ्या दुकानला आता माझ्या दुकान कस्टमर गेला ते बसत पण जर आहे ना म्हणजे मी त्याची दुकान जाऊन पाहतो म्हणते. त्या हिशोब मी त्याला काम देतो, आपला वेळ देतो. मेन ते आहे ना, लोकांना पैसे तर हसत द्यायला पाहिजे, मन लटकून पैसे नाही द्यायला नाही पाहिजे. मन लटकून पैसे द्यायचे मतलब तो काम त्याच्यात तसं त्याला आवडलं नाही असं मला वाटतं. प्रत्येकाची वेगळी थिंकिंग आहे, सोचण्याची, पाहण्याची, मला असं वाटतं. बरोबर आहे.
फोन आला होता महिन्याच्या हिशोबाने. थांब, 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 थांब. हो तुमचा. जाईल ना कंदा. नाही जात. असलं नाही. थांब 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 अरे थांब. कसं वाटत गुदगुली वाटते का? हा? आता जायची काय? तुला त्रास होत होता की गुदगुली वाटत होती? हा खूप भीती वाटत होते. आठवडे लावून बोलशील ना. पूर्ण मुलीवरच फायदा. आता आहेच. आणि मुलींचं कसं ते त्याला आता हेअर स्पा, हेअर कलर, हेअर ट्रीटमेंट, हेअर कटिंग, ब्रो ड्राय, टेम्पररी ब्रो ड्राय, टेम्पररी आयनिंग करते, सगळं काम करते थोडा बहुत. म्हणजे 25% काम शिकला येतो. 75% शिकून जाईल करता 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 कोणत्याही गोष्टी करता प्रॅक्टिकल करता मध्ये येते. चांगल्याने हात साफ होते. चेहरीपेक्षा मला असं वाटतं प्रॅक्टिकल करायला पाहिजे. कोणत्याच गोष्टीचा. हा मला थेरीवर बिलकुल भरोसा नाही. प्रत्येक तो डॉक्टरचा काम आहे थेरीचा. माझे काम डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या ना. डॉक्टर पण थेरी शिकल्याच्या नंतर करतेच ना प्रॅक्टिकल. तर त्यालाही प्रॅक्टिसची गरज असते. मा मतानं प्रॅक्टिसच बहुत महत्वाची आहे असं मला वाटतंय. डोळे खोलू नको.
सकाळपासून ना खूप डोकं दुखत होता. कोणापासून हा? कोणापासून नाही कोणा पैशापासून की नाही. टायमिंग पासून म्हणजे कामापासून. अरे रात्री उशिरा झोप नव्हते ना हा, म्हणून. त्याच्यामुळे नाही का. अच्छा, होऊ शकते पैसे मोठे जास्त स्ट्रेसर असेल म्हणून होऊ शकते. नाही पैशाचं तर काही टेन्शन नाही बाबा. आपण प्रत्येक- काम घेऊन आहेच टेन्शन घेण्यावाले नाही आता. पैसे कमवायचे टेन्शन नाही, पैसे खर्च करायचं टेन्शन होऊ शकते. असा बी काही किंवा कुठे कुठे खर्च करू बा असा बी टेन्शन आहे तर. नाही. तर बघा आपण अशा प्रकारे बिगर ऑइलने हेड मसाज केलेली आहे आणि फेस मसाज केली आहे. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. ओके, थँक्यू.